द कमिशन ऑफ सच ऑफेन्स। याचा अर्थ असा आहे की तुमच्या वतीने ज्या कोणी तिकडे प्राधिकृत केलेला असेल, जो काम करत असेल, तो जबाबदार जरी असला तरी हे कृत्य मी केलंय म्हणजे कोणी ज्याच्या नावाने परवाना आहे त्याने असं समजण्यात यावं, अनलेस जर तुम्ही तशी कृत्य करण्यापासून त्याला सगळ्या गोष्टीत परावृत्त करण्याला तुम्ही सिद्ध केलं तर। म्हणजे त्यांनी सांगितलं ना की आम्हाला कळलं आणि आम्ही डान्स बार बंद करून टाकला, मग त्याच्या अगोदर तर तुम्ही कुठली प्रिकॉशन घेतली नाही। आणि हे जर म्हणत असतील की आम्हाला माहीतच नव्हतं, तर ह्या डान्स बारवर जशी 31/5/2025 ला रेड झाली, तशीच रेड 28/5/2023 ला रेड झाली होती। त्याच्यामध्ये गुन्हा हाच आहे। दुसरी रेड 10/8/23 ला झाली होती। म्हणजे दोन रेड याच्या अगोदर ह्या बारवर झालेल्या आहेत आणि याचे पुरावे आहेत। हे माझे कागद नाही आहेत, हे कागद एफआयआरच्या कॉपीज आहेत आणि ह्या सगळ्या राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये मिळालेली माहिती आहे। खोटी असायचं काही कारणच नाही। म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बारमध्ये अश्लीलता चालते, तुमच्या बारमध्ये पोरी नाचवल्या जात आहेत। मग हे माहीत असून तुम्ही कुठलीही प्रिकॉशन घेतलेली नाही, तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही। त्याच्यामुळे थेट तुमची जबाबदारी ही या निमित्ताने सिद्ध होते। त्यामुळे माझी अर्धवट नॉलेज किंवा माझं नॉलेज कायद्याच्या आधारावरती आहे। मी आज गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे। आपल्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांच्याकडे ही भेट रूपाने त्यांच्या ज्या मंत्रिमंडळात असलेल्या सहकार्याचे प्रताप देणार होतो, परंतु आज ते गेलेत गडचिरोलीला। त्यामुळे उद्या हे सगळे कागद हे मी त्यांच्याकडे देणार आहे आणि त्यांच्यावरती काय कारवाई करणार याचं कारण असं आहे की डान्स बार त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय, म्हणजे मातोश्रींच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय। त्यामुळे आता तिथे तो प्रश्न नाही आहे। डान्स बारचे नियम आहेत, नियम तर सगळे तुडवलेले आहेत, कारण डान्स बारमध्ये महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे। 9च्या नंतर महिला राहू शकत नाही। सिंगर जरी आपण म्हटलं, ऑर्केस्ट्रा म्हटलं, ते म्हणतात ऑर्केस्ट्रा आहे, तरी 5च मुली त्याच्यामध्ये काम करतात। ऑर्केस्ट्राचे नियम असे आहेत, त्या मुली प्लॅटफॉर्मवरनं खाली जाऊ शकत नाही। यांच्याकडे हे म्हणतात 14 मुलींचं लायसन होतं, 5 मुलींना लायसन परवानगी असताना 14 मुली काय करत होत्या। पुन्हा रेकॉर्डिंग पोलिसांचं आहे, ज्याच्यामध्ये नृत्य करताना, लगट करताना, पैसे उधळताना या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। त्यामुळे ह्या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही, मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे। प्रत्येक आठवड्याला त्यांना मी स्मरणपत्र देणार आहे की आपण काय कारवाई केली। ज्या रेड करतायत आम्हाला मान्य आहे, ही त्यांची कदम फॅमिलीची जुनी सवय आहे, सगळीकडे रेड करायची आणि आम्ही ह्याला तोडपाणी गँग म्हणतो। म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांचे आमच्याकडे भरपूर प्रताप आहेत। हे टप्प्याटप्प्याने आम्ही बाहेर काढू। प्रदूषण मंडळामध्ये किती रेड झाल्या, त्या रेडचं पुढे काय झालं, चाकणमध्ये झालेल्या रेडमध्ये त्यांना अधिकार होता की नाही, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आल्या आहेत। त्यांच्या वैधतेचा प्रश्न आहे। आता हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी घेतोय। हा झाला त्यांच्या डान्स बारच्या अश्लीलतेचा पुरावा। ते म्हणतात ना, माझ्या आईची बदनामी करतायत, माझ्या आईची बदनामी करतायत। अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला शरम वाटली पाहिजे महाराष्ट्राला। महाराष्ट्राची मान खाली घातली तुम्ही की आपल्या पत्नीच्या नावाने एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बारमध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बारमध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे। तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला?
त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा. दुसरा विषय आहे जगबुडी नदीचा. जगबुडी नदीच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी आरोप केला होता की 67 किलोमीटरची जगबुडी नदी या